प्रत्येक निवडणुकीत मला मतांसाठी विचारणा होते, पण माझा एकच प्रश्न आहे, मी तुम्हाला का मत देऊ? मी माझ्या रस्त्यावरून चालतो आणि मला सगळीकडे खड्डे दिसतात. माझ्या परिसरातील गटारे तुंबलेली आहेत आणि प्रत्येक कोपरा असुरक्षित वाटतो. ना लाईट, ना सीसीटीव्ही आणि गुन्हेगारी वाढत आहे. महिलांना अजूनही सुरक्षित वाटत नाही. रोजगार मिळावे, संधी त्या कुठे आहेत? आपली सरकारी रुग्णालये दयनीय अवस्थेत आहेत आणि झोपडपट्ट्या खऱ्या पुनर्वसनाची कोणतीही चिन्हे नाहीत. मला सांगा, मी माझ्या मताने तुमच्यावर विश्वास का ठेवावा? निवडणुकांपूर्वीच्या गोष्टी का दुरुस्त होतात आणि नंतर गायब होतात? मी कर भरतो प्रत्येक टप्प्यावर. जेव्हा मी जन्माला येतो, जेव्हा मी शिकतो, जेव्हा मी खातो, जेव्हा मी प्रवास करतो, अगदी साध्या पाण्याच्या बाटलीसाठी कर असतो. पण ती मूलभूत वचनं, रोटी, कपडा, मकान कुठे आहेत? माझे मत उत्तर मागतं. फक्त मोठी आश्वासने नाहीत, तर खरं दिसणार काम. जर तुम्ही माझ्या परिसराची सुधारणा केली नसेल, नोकऱ्या निर्माण केल्या नसतील किंवा विकासाची जबाबदारी घेतली नसेल, तर तुम्हाला पुन्हा माझे मत का मिळावं? आता आपण प्रश्न विचारण्याची आणि खऱ्या जबाबदारीची मागणी करण्याची वेळ आली आहे. फक्त दिखाऊ पत्रकार परिषदांसाठी नाही, तर जमिनीवरील वास्तवासाठी. माझे मत फक्त त्यांनाच मिळेल ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे, खऱ्या समस्या सोडवल्या आहेत आणि प्रत्येक नागरिकाला जे मिळायला हवं ते दिलं आहे. रिकाम्या शब्दांची आता पुरे झाली. आता फक्त सिद्ध रेकॉर्ड असलेल्या, स्वच्छ प्रतिमेच्या आणि खड्या हेतू असलेल्या लोकांनाच आपलं मत मिळालं पाहिजे. तर प्रत्येक उमेदवाराला माझं मत विचारत आहे, तुमचं उत्तर कुठे आहे?